नमस्कार मंडळी, आज नवीन रेसिपी घेऊन मी आपल्यासमोर आलेली आहे। इथं गॅसवर कढई मांडून घेतलेली आहे। त्यामध्ये मी 2 पळ्या साजूक तूप घातलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे मखाने छान परतून घ्यायचे। चांगले कडक होईपर्यंत हे मखाने तुपामध्ये परतून घ्यायचे। चांगले कडक आणि असे खुसखुशीत असे मखाने झाले पाहिजेत। आता आपले एक मखाने छान परतले गेलेले आहेत आणि ते छान असे कुरकुरीत झालेत, पाहू शकता तुम्ही। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात। पुन्हा त्याच कढईमध्ये मी पुन्हा 2 पळ्या तूप घेतलेलं आहे। हे साजूक तूप आहे, घरी बनवलेलं। आणि आता त्या तुपामध्ये काय करायचं, थोडीशी धणा पावडर टाकायची। धणा पावडर टाकल्यानंतर ही काश्मीरी लाल तिखट टाकलेले, त्याने छान रंग येतो। आणि नंतर अर्धा चमचा हळद पावडर घातली आणि चवीनुसार मीठ घातले आणि हे छान मिक्स करायचं अगोदर। हे सगळे मसाले काही जास्त लागत नाहीत। आणि मग त्याच्यामध्ये हे कुरकुरीत केलेले मखाने घालायचे आणि छान त्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे। सगळा मसाला पूर्ण मखाण्याला लागल अशा पद्धतीने ते परतून घ्यायचे। आता आपले मखाने छान परतून झालेले आहेत, सगळा मसाला या मखाण्याला लागलेला आहे। आपण पुन्हा ते बाउलमध्ये काढून घेऊयात। आता त्यामध्ये हे कुरकुरीत झालेले आणि मस्त चटपटीत झालेल्या मखाण्यामध्ये आपण आता बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय। कांदा झाल्याच्या नंतर आता बारीक चिरून घेतलं टोमॅटो घालायचे आणि त्यानंतर टोमॅटो घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेली अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आणि मी काय केलं तर शेंगदाणे भाजून घेतले होते आणि त्याचे टरफले काढून घेतले होते। असे भाजलेले शेंगदाणे पण त्यामध्ये घालून घ्यायचे आणि सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचे। चाट मसाला टाकायचा राहिला होता, चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। आणि मग हे सगळं मिश्रण काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचे। आणि एक सगळं छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपला हा मखाना चाट तयार आहे। खायला खूप छान लागतो, मुलं पण खूप आवडीने खातात। तुम्ही मुलांना अशा पद्धतीने मखाना चाट बनवून देऊ शकता। एकदा नक्की करून पहा।